बीड हत्या प्रकरणातल्या आरोपींचं गुजरात कनेक्शन आता समोर आले। सुदर्शन घुले सुधीर सांगळेचा गुजरातमध्ये मुक्काम होता। शिवमंदिरात घुले सांगळे थांबले असल्याची माहिती आहे। गुजरातच्या शिवमंदिरात हे आरोपींचं जेवण आणि झोप सुरू असल्याची माहिती आता समोर आली। बीड आरोपींबाबतची अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली। बीड हत्या प्रकरणातल्या आरोपींचं गुजरात कनेक्शन समोर आले। सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेचा गुजरातमध्ये मुक्काम असल्याची माहिती समोर आली। ते कुठेही गेले असते आणि कोणी त्यांना मदत केली असेल तरी देखील त्यांच्यावर कारवाई होते तुम्हाला दिसतंय। मदत करणाऱ्यांना आम्ही सोडत नाहीये। आता माझं मत एवढंच आहे की या संदर्भात नीट चौकशी करू द्यावी, सगळी चौकशी पूर्ण होऊ द्यावी। आम्ही कुठल्याही दोषीला सोडणार नाहीये। याचा उपयोग कुठल्याही राजकारणाकरता करू नये, ही एक गंभीर बाब आहे। बीड हत्या प्रकरणात आता अनेक अपडेट्स समोर येत आहेत। काल सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला अटक करण्यात आली होती आणि या आरोपींचं आता गुजरात कनेक्शन समोर आलं। हत्येनंतर घुले, आंधळे आणि सांगळे सोबत होते। रेल्वेने हे तिघे गुजरातला गेले। गुजरातमधल्या शिवमंदिरात ते 15 दिवस थांबल्याची माहिती आता समोर येते। मंदिरातच आरोपी जेवण करत होते आणि झोपत सुद्धा होते। तर यासोबतच या प्रकरणी आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे बीडचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, खरं तर तपासात अनेक नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत। आता यातले सगळे आरोपी गुजरातमध्ये राहत होते अशी माहिती समोर येते। काय अपडेट्स मिळतात? खरं तर या सगळ्या प्रकरण जेव्हा समोर आलं त्यावेळेस पोलीस जे आहे ते या सगळ्यांची चौकशी करत होते। त्याच पद्धतीनं नातेवाईकांची चौकशी झाली आणि त्याचबरोबर हे जिकडं कुठं फिरत होते त्यांच्या मागावर देखील सीआयडीचे पथक होते। तर सीआयडीनं कसून चौकशी आणि तपास यंत्रणा पुण्यामधून फिरवल्याचं पाहायला मिळालं। पुण्यामधून जे आहे ते हे सगळे सीआयडीचे पथक वेगवेगळ्या भागामध्ये रवाना झाल्याची माहिती आहे। तसंच बीडमध्ये अनेक पथकं गेल्याची माहिती आहे आणि त्यानुसारच जे आहे ते जे 2 आरोपी काल अटक करण्यात आलेले आहे ते पुण्यामधून अटक करण्याची माहिती मिळत आहे आणि त्या अगोदर त्यांनी हा सगळा आपला स्थान हे गुजरातमध्ये मांडल्याचं समोर येत आहे। गुजरातमध्ये ते काही दिवस राहिल्याची देखील माहिती आहे। खरं तर त्या ठिकाणी मंदिरांमध्ये त्यांनी वास्तव्यास होते आणि या सगळ्या प्रकारानंतर याची कुणकुण त्यांना जेव्हा माहिती लागली, कारण त्यांच्याकडे जेवढे पैसे होते ते पैसे संपले आणि त्यामुळे पुन्हा एकदा ते पुण्याला आल्याची माहिती आहे। आणि ज्यावेळेस ते पुण्याला आले त्यावेळेस या पोलिसांनी जे आहे ते त्यांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे। खरं तर बीड जिल्ह्यातील या सगळ्या हत्या प्रकरणानंतर हे आरोपी नेमके लपले कुठे होते या विषयीच्या सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या। याचे प्रश्न उपस्थित केले जात होते आणि त्यानंतर मात्र आता पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। खरं तर सुदर्शन घुले हा या सगळ्या प्रकरणामध्ये जो आहे तो मुख्य आरोपी मानला जातो, कारण सुदर्शन घुले हा अनेक दिवस फरार होता। त्याचबरोबर सांगळे देखील त्याच्यासोबत होता आणि आंधळे देखील सोबत होता। पहिल्यांदा आंधळे पुण्याला आल्याची माहिती आहे, मात्र त्याला ज्याच्याकडून पैसे मिळायचे त्याच्याकडून पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे तो पुन्हा गुजरातला गेल्याची देखील माहिती आहे। हे सगळे कांगोरे जे आहेत ते समोर येत आहेत। मात्र हे सगळं कांगोरे आता शोधण्याचा तपासाचा भाग असला तरी ही सगळी माहिती समोर येत आहे। त्यामुळे याच्यावरती कारवाई काय होते हेही पाहणं महत्वाचं असणार आहे। मदत अनेकांनी केल्याची देखील माहिती आहे, त्यामुळे मदत करणारे जे कोण आहेत त्यावरती देखील काय कारवाई होती हे देखील पाहणं महत्वाचं आहे। पोलिसांनी देखील आता या सगळ्या अनुषंगानं तपास सुरू केल्याची माहिती देखील समोर येत आहे। खरं तर पोलीस असतील किंवा सीआयडीचे अधिकारी असतील किंवा एसआयटीचे अधिकारी असतील यांचा संयुक्तपणे हा तपास सुरू आहे आणि या सगळ्या तपासातून मोठमोठे खुलासे समोर होताना दिसत आहेत। नक्कीच विष्णू, त्यामुळे आता पोलीस पथक गुजरातला जाणार का, तिथे काही तपास करणार का हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी। तर बीडमधल्या या आरोपींचं आता गुजरात कनेक्शन समोर आलेलं आहे। घुले, सांगळे, आंधळे 15 दिवस गुजरातमध्ये होते अशी माहिती समोर येते।